पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। येऊ का? अरे या या, नमस्कार नमस्कार। मी भाऊसाहेब नगरकर, रावसाहेबांचा धाकटा भाऊ। काय भाऊसाहेब, आम्ही ओळखतो तुम्हाला। या या, समस्त देशमुख परिवाराचं आमच्या नगरकर कुटुंबियांमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत। या माझी दादा। हो सर। दादा पाहुणे आले आले? हो चला आलो। चला तुम्ही। आलो? नाही तुम्ही चला। अरे देवा, काय बाई, अरे वा। विश्वासराव, नमस्कार नमस्कार नमस्कार। एवढ्या कट्टर राजकीय विरोधकाची गळाभेट घेण्याची वेळ येईल असं कधी वाटलं नव्हतं। तेही आपापल्या पक्षात राहून। काय विधिलिखित काय असतं आपल्याला ठाऊक नसतं। आपलं सगळं भविष्य हे आपल्या पोरांनी ठरवलेलं आहे, तेव्हा तर त्यांच्या सुखासाठी आपापले मतभेद हेवे दावे आपल्याला बाजूला ठेवावे लागतील। नाही नाही, नुसतं बाजूला ठेवून चालणार नाही, विसरावे लागतील। काय विश्वासराव, विजयी उमेदवार सगळं विसरतोच, आणि मी विजयी आहे। नाही, काही गोष्टी लक्षात ठेवल्या त्या म्हणलं त्याची कसर पुढच्या निवडणुकीत काढू, पण त्याआधीच मुलांनी कसर भरून काढली। विजयाचं दान मागितलं होतं, त्यांनी नगरकर कुटुंबियांचं दान आमच्या जोळीत टाकलं। आता आपल्यामध्ये तयार झालेलं हे कौटुंबिक नातं आपल्या राजकीय कारकिर्दीला एका वेगळ्या वळणावर घेऊन जाईल। नक्कीच। मला तर बाई आपल्या तोला मोलाचं कुटुंबी मिळालंय याचाच आनंद झालाय। मी काय म्हणते, त्या परीस माणसं चांगली पाहिजेत। माणसं चांगली असली की त्याच्या पुढे पैसा अडका समजा फिक्का आहे बघा। तुम्ही अगदी बरोबर बोललात आजी। ह्या माझ्या मातोश्री। नमस्कार। नमस्कार। आमच्या घरच्यांची ओळख करून देतो। ही आमची पत्नी। नमस्कार वहिनी। आणि हे आमचे बंधुराज सुधाकर, आणि ते आमचे चिरंजीव वेद। आमच्यापेक्षा तुमच्याच घरी जास्त असतात। हो हो हो, आता त्या दोघांना एकमेकांपासून लांब ठेवणं शक्य नाही, त्यामुळं लवकरच त्यांच्या लग्नाची ती ही काय असतं ते असं कॅलेंडरवर लिहिलेलं तारीख। हा तारीख। त्या दोघांच्या लग्नाची तारीख लवकरात लवकर धरली पाहिजे। त्यासाठीच आलेले आहेत ते। त्यांना बसून बोलूया का आपण? जावई बापू, मान आहे तुमचा, बसा। ही माझी बायको वैजयंती। नमस्कार। मोठे आई, हे माझे आई वडील आणि ते मोठे काका। अरे आलं लक्षात माझ्या ते। बर तू बस ना, उभा का? बसा बसा, जावई बापू तुमचा मान आहे। तुम्हाला पाहून रेणुकाला पाहायची उत्सुकता वाढली आहे बरं का आता। आई इतकी सुंदर आहे तर मुलगी किती सुंदर असेल। मग बोलवा आमच्या होणाऱ्या सुनेला। हो बोला। आशा घेऊन चल। या काय आल्याच। आमची रेणुका सुखी राहा। अक्षवंत व्हा। बस ना बाळा। तुझी निवड एकदम उत्तम आहे। अगदी 100 नंबरी सोनं निवडलेस तू। शेवटी मुलगा कोणाचा आहे? आले आम्ही जरा।
मोठी आई कुठे चाललीस? काही आणायचंय का? किचन मध्ये जाते. अगं त्यांची आवड काय आपल्याला माहिती नाही ना. आईनं काही काही मागवलंय ते सगळं घेऊन येते. बरं मी पण येते. महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या पारंपरिक वाद्यवादन स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत मी सन्माननीय परीक्षक तसेच महाराष्ट्रातल्या विविध कानाकोपऱ्यातून आलेल्या आपल्या स्पर्धकांचं स्वागत करते. आता आपण वेळ न दवडता लगेचच या स्पर्धेला सुरुवात करूया. सर्वांना नियम माहीतच आहेत तरी पुन्हा एकदा सांगते. प्रत्येक कलाकाराला त्याची कला सादर करण्यासाठी केवळ 90 सेकंदाचा अवधी मिळणार आहे. आता मी मंचावर आमंत्रित करते शरद भाताडे, जे जळगाववरून आलेत आणि आपल्या समोर ते हलगी वादन सादर करणार आहेत. धन्यवाद शरद भाताडेजी. खरंच प्राथमिक फेरीची सुरुवातच मुळे अशी जोरदार झाली आहे. आता मी यापुढे आमंत्रित करते कुणाल पळशीकर, पुणे येथून, जे आपल्या समोर तबला वादन सादर करणार आहेत. वाह 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 कुणालजी, खरंच तुमच्या तबला वादनामुळे तर असा एक छान फ्रेश माहोल तयार झालाय. आता मी यापुढे मंचावर पुढच्या स्पर्धकाला आमंत्रित करते. ते म्हणजे जुन्नर वरून आलेले संबळ वादक सुदाम काळेजी यांना. खरंच इतक्या सुंदर संबळ वादनानंतर आता आपल्या समोर येत आहेत कुमार महाराज पाटील यांना, जे आळंदीवरून आलेत आणि ज्यांचा पखवाज कीर्तनात रंग भरत असतो. असे हे वादक आपल्या समोर आता पखवाज वादन सादर करणार आहेत. एकदा जोरदार टाळ्या होऊन जातो त्यांच्यासाठी. मी पखवाज वाजवतो आणि कीर्तनातली सादरपट्टी तुम्हाला सादरी करून जातो. वा उत्तम, वा सुरू. आता पुढचा नंबर आपलाच आहे ना? हो हो, तू रेडी हो. आता आपल्या समोर येत आहेत नवनाथ कोथांबिरे. जे आता आपल्या समोर ढोलकी वाजवणार आहेत. टाळ्या. अहो पण आपला नंबर होता ना?
आपल्याला घरी पण जायचंय, घरी पाहुणे आले हो असतील. हो 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 थांब. हो. हा, याच्या पुढचा नंबर तुझा असणार आहे. पण आपल्याला घरी पण जायचंय, घरी पाहुणे आले असतील. तर रिलॅक्स रिलॅक्स. तू तर कसलाच विचार करू नको. घरदार माणसं सगळं विसर. पुढची 10 मिनिटं तुझी आहेत आणि फक्त त्याचाच विचार कर. फक्त डोळे मिट आणि आता मनात आणि सर्वांगात फक्त संबळ भिनू दे. गुड. वा 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 वा, अतिशय सुंदर, अप्रतिम. आणि आता मी मंचावर आमंत्रित करणारे त्या एक संबळ वादक आहेत आणि विशेष म्हणजे त्या एक स्त्री आहेत. आणि ह्या स्त्रीच्या हातून हा संबळ वादनाचा नाद ऐकायला आम्ही सगळेच जण उत्सुक आहोत. तेव्हा आता मी मंचावर आमंत्रित करते मुक्ता आत्माराम शिंदे यांना. रावसाहेब, तुम्हाला एक मुलगा पण आहे ना? हो, सारंग अमेरिकेतनं शिक्षण पूर्ण करून आला. अरे वा. मग असतो कुठे सारंग? असेल इथेच. काय कुठे आहे? त्यांचं पण लग्न झालंय ना? हो हो, म्हणजे काय? वेदकडून तुमच्या सुनेचं खूप कौतुक ऐकलंय. आहेच, आमची सून कौतुक करण्यासारखीच आहे. कुठल्या आहेत त्या? अमेरिकन वगैरे नाही ना? नाही नाही, इथलीच, महाराष्ट्रातलीच आहे. दादा, अरे रावसाहेब संस्कृती आणि संस्कार जपणारे आहेत. ते परदेशातली सून कधी घरी येऊच देणार नाहीत. अरे त्यांची सून पण घरातल्या इतर स्त्रियांसारखी खानदानी आणि मोठ्या घरातली असणार आहे. अहो, खानदानी म्हणजे काय? अगदी नगरकरांच्या तोला मुलाची सून आहे. नाही, पण विश्वासराव, माझी सून खरोखरच गुणी आहे, अतिशय गुणी आहे. म्हणजे तिच्या पावलांनी आमच्या घरामध्ये सरस्वती आणि लक्ष्मी अशा दोघी आल्यात म्हटलं तरी ती अतिशयोक्ती ठरणार नाही. ए वैजंती, अगं तुझा नवरा चक्क मुक्ताचं कौतिक करतो या. हा, बरं आहे नवत्यो. आणि आमची रेणुका तुम्हाला सांगते, अगदी सरस्वती आणि लक्ष्मीचं रूप आहे. हो, फारच गुणी आहे. आणि तुम्हाला सांगते ना, सुगरण म्हणावं तर काय सांगू तुम्हाला, एक एक पदार्थ असे बनवते ना, अगदी अन्नपूर्णा आहे आमची रेणुका. फार गुणी हो, फार गुणी आहे माझं बाळ. ही अंबिका हे सगळं मुद्दाम बोलते. काय करावं हिला? तुमची मुलगी अन्नपूर्णा आणि आम्ही खवाई आहे. अगदी योग्य सून मिळाली आम्हाला. घ्या ना. वाढू का? नाही, आम्ही हे खाणार नाही. हे सगळं रेणुकाने बनवलंय? नाही, रेणुकाने नाही केलेले. खरं तर म्हणजे आम्हाला माहित नव्हतं तुमची आवड निवड काय आहे. म्हटलं घरातलं आवडेल नाही आवडेल, म्हणून मग हे म्हटलं असं ऑर्डर करून बघूया. हरकत नाही, पण तिला स्वयंपाक करता येतोय ना? म्हणजे आपला महाराष्ट्रीयन पद्धतीचा. हल्लीच्या मुलींना पिझ्झा, बर्गर, पास्ता हे सगळं बनवता येतं, पण रोजच्या स्वयंपाकातलं भाजी, भाकरी, चपाती हे मात्र बनवता येत नाही.
आम्हाला आपल्या भाजी भाकरी चटणी हेच सगळं आवडतं. रेणुकाला येत आहे ना? मरा रेणुका आणि भाजी भाकर सत्यानाश. इतके दिवस रेणुकाचं आणि वेदचं प्रेम उतू चाललं होतं. आणि आता घरच्यांचे चेहरे बघ, एकेकांचा सूरच बदललाय. वेदचा सूर हे सगळं पाहून बेसूर झालाय. माझ्याकडे काय बघतोय असा? इंटरव्ह्यू संपू देत माझा, मग तुला अख्खी महाराष्ट्रीयन थाळी खाऊ घालते की नाही ते बघ. रेणुका, तुला जेवण बनवता येतंय ना? हो, म्हणजे तिला अहो तिला बोलू द्या ना, आम्ही अजून तिचा आवाज सुद्धा ऐकला नाहीये. स्वयंपाक येतो ना? काय काय बनवता येतंय? नाही म्हणजे काय स्पेशल वगैरे? आळूच्या वड्या येतात की नाही? शेवग्याच्या शेंगाची काळी भाजी येते ना? नाही मला खूप आवडते म्हणून विचारलं. यांना काळ्या मसाल्याचे सगळे पदार्थ खूप आवडतात. येतात ना ग तुला? आणि वांग्याचं भरीत ते तर सोपं आहे, ते तर येतच असणार. भरीत? हो, सोपं आहे एकदम. भरीत हिरव्या मिरचीचा ठेचा येतो ना? आणि काय आहे, तो रोजच्या जेवणात हवाच. हो, तो पाहिजे. आणि जोडीला शेंगदाण्याची चटणी, चिंचेची चटणी असेल तर उत्तमच. देवा, असं पण काही असतं का? घरच्यांना आधीच सांगायचं नाही का मला येत नाही म्हणून? ते सगळे माझी शाळा घेत बसले. तू भेट रे, तुझ्याकडे तर बघणारच आहे. कसं आहे ना विश्वासराव, माझी लेक आहे ना खूप लाडात वाढलेली आहे. आणि त्याचं असं झालं की हिचा जन्म झाला आणि माझे दिवसच बदलले हो. माझ्या व्यवसायामध्ये इतकी भरभराट सुरू झाली, काय विचारू नका तुम्ही. म्हणजे अक्षरशः परिस्पर्शासारखं हात लावेन त्याचं सोनं व्हायला सुरुवात झाली. हे सगळं माझ्या पोरीच्या पायगुणामुळे झालं. त्यामुळं इतका जीव लावलाय आणि इतकं प्रेम करतो, इतकं लाडात वाढवलंय तिला. घरातली कामं करायची फारशी आम्ही तसदीद दिलेली नाही कधी. हिचं लग्न करून कोणाच्या तरी घरामध्ये स्वयंपाक करण्यासाठी तिला मला धाडायचं नाहीये. आम्हाला मोलकरीण नकोय, सूनच हवी आहे. आणि बाकीची कामं करायला घरात नोकर चाकर आहेतच की. पण आमची घरच्यांची जर आमच्या सुनेच्या हातचं जेवायची इच्छा झाली, एवढं सगळं तिला येतंय तर तिने बनवून द्यायला पाहिजे. अशी इच्छा ठेवण्यात काही चूक आहे का? तुम्हीच सांगा. नाही, छे छे, अहो चूक कशी? म्हणजे एवढं तर यायलाच हवं ना सगळ्यांना. आणि कसं प्रत्येकाच्या हाताची चव वेगळी असते, त्यामुळे बरोबरच आहे तुमचं. तेच तर, आम्हाला पण रेणुकाच्या हातची चव पाहिजे. ते तुमचे इंग्लिश पदार्थ ठेवा बाजूला. आणि हा रेणुका, तू झणझणीत वांग्याचं भरीत आणि भाकरी करून आम्हाला खायला घाल. अगं बाई, चालेल ना रेणुका बाळा, जा. त्यांची इच्छा झाली आहे ना, हा जा, पटकन जा आणि झणझणीत वांग्याचं भरीत आणि भाकर बनवून आण. उत्तम, अगदी छान बनवते. जा बाळा, जा. रेणुका बाळ, जा मस्त गरमागरम करून आण. हा नाही, खरं तर आता दम निघत नाहीये, पण आम्ही ठेवतो कंट्रोल. जा तू बनवून आण, तो पण आम्ही छान गप्पा मारतो. हा मरा रेणुका आणि भाकरी. अरे भाकरी थापायची का लाटायची हे सुद्धा तिला माहित नाही. चल रेणुका. अहो तुम्ही कुठे निघालात? जे काय करायचं ते तिला करू दे की एकटीला.
तुम्ही बसा इथे, आपण गप्पा मारूया. नंतर वेळ नाही पुरणार आपल्याला. ह्या मला काही जाऊ देणार नाहीत आता. रेणुका, तुझा मला थांबावं लागेल इथे. आता बघा कशी चमचमीत बनवून आणेल. आता काय करेल रेणुका, कुणास ठाऊक. मुक्ता आलीस तर मदत तरी केली असती तिला. मुक्ता, अगं कुठे आहेस तू?